मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. दी कॉन्टॅक्ट मॅरेज प्रेम लग्नानंतरचे भाग 3. आज युवराजने शेरवानी घातली होती. आधीच देखणा असलेला तो शेरवानीमध्ये एकदम राजबिंडा दिसत होता. ती तर आज किती वर्षांनी पाहत होती समोर. त्याला तिच्यासाठी वेळ थांबली होती. थोडीशी भावनिक झाली होती. खूप प्रेम करायची त्याच्यावर, पण कधी त्याला सांगितलं नाही. आज खूप खुश होती ती. आज तिचं प्रेम तिच्यासमोर होतं, पण आजही ती व्यक्त होऊ शकत नव्हती. हा मार्ग तिने स्वतः निवडला होता. तोही तिलाच बघत होता. मराठमोळ्या लुकमध्ये खूप सुंदर दिसत होती. रेड आणि पिंक कलरचे कॉम्बिनेशन असलेली पैठणी, त्यावर नाजूक ज्वेलरी, केसांचा अंबाडा, त्यातून तो 2 बटा सोडलेल्या, ज्या की तिच्या सौंदर्य अजून खुलवत होतं. नाकात नाजूकशी नथ, कानात मोठे झुमके, हलका मेकअप आणि ओठावर फेंट पिंक कलरची लिपस्टिक, हातात हिरवा चुडा. नवरीच्या रूपात अगदी खुलून दिसत होती. पंडितांनी आवाज दिला तसे ते दोघे भानावर आले. तिला एकटीला आणि सोबत यशवंतरावांना बघून युवराजला प्रश्न पडला की हे कोण आहेत. त्यांनी त्यांच्या आजोबांकडे पाहिले. आजोबांनी त्यांच्या नजरेला प्रश्न ओळखला आणि म्हणाले, हे प्रिया राजवंशी अनाथ आहे आणि यशवंतरावांच्या सावली या आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, म्हणून ते तिच्यासोबत लग्नाला आले आहेत. तिचे कन्यादान करणार आहेत. तिचं पण यावर त्याचं समाधान झालं नाही. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, जे त्याला राहून राहून विचार करायला भाग पाडत होतं. त्याचा एक बेस्ट फ्रेंडही आला होता लग्नाला, संकेत, जो की पेशाने वकील होता. त्याला बघितल्यावर त्याला वाटले की हिला अगोदर कुठेतरी पाहिलंय, पण कुठे त्याचं नेमकं लक्षात येत नव्हतं. मग त्याने तो विचार सोडून दिला आणि लग्नावर लक्ष केंद्रित केले. थोड्या वेळाने पंडितांनी विधींना सुरुवात केली. त्या दोघांनी एकमेकांना हार घातले. यशवंतरावांनी कन्यादान केले. कन्यादान करताना त्यांच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं होतं. त्यांनी या दिवसाची खूप स्वप्ने पाहिली होती आणि आज अशा रीतीने ते पार पडत होती. म्हटलं तरी ह्या क्षणी त्यांना त्यांच्या मुलाची आणि सुनेची आठवण आली. आज कदाचित ते असते तर प्रियाने त्यांच्याकडे नाही अशी मान हलवली. मग ते शांत झाले. नंतर त्यांचे फेरे झाले. त्यांनी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि सिंदूर भरलं. तसं पंडितांनीही लग्न झाल्याची घोषणा केली. त्या दोघांनीही सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. निळकंठरावांनी त्यांच्या लॉयरला आवाज दिला तसा तो काही कागदपत्रे घेऊन समोर येऊन थांबला. आजोबांनी त्या कागदावर दोघांच्या सह्या घेतल्या. ते आता लिगली ही हजबंड वाईफ झाले होते. यशवंतरावांचाही त्यांनी आशीर्वाद घेतला आणि आता ते सगळे पद्मानिवासकडे निघाले. लग्न जरी छोटे केले असले तरी त्यांच्या घरात स्वागत मात्र दणक्यात करण्यात आलं होतं. पूर्ण पद्मानिवास लाईटिंगने उजळून निघालं होतं. सगळीकडे फक्त उत्साह दिसत होता. घरातले सगळे खूप खुश होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उसळत होता. शिवाय युवराजच्या. तो खूप कंटाळला होता या सगळ्याला. कधीही एकदा हा ड्रामा संपतो असं त्याला झालं होतं. त्याला आजीने त्या दोघांना ओवाळलं आणि तिला उजव्या पायाने कलश ओलांडून पुढे मोठ्या ताटातल्या कुंकवाच्या पाण्यात तिचे पाय उमटवून पांढऱ्या रुमालावर तिच्या पायाचे ठसे घेण्यात आले. गृहप्रवेश झाला तसा तो वैतागत सगळ्यांना सांगून त्याच्या रूममध्ये गेला. तसा संकेतही त्याच्या पाठीमागे गेला. प्रियाला तन्वीच्या रूममध्ये पाठवून बाकी सगळे त्यांच्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेले. तन्वी ही युवराजची छोटी आणि लाडकी बहीण होती. ती तिच्या मैत्रिणीसोबत ट्रेपवर गेली होती आणि अचानक लग्न ठरलं, त्यामुळे ती येऊ शकली नाही. पण तिच्या लाडक्या भाईचं लग्न झालं आहे म्हटल्यावर ती सगळा प्लॅन कॅन्सल करून परत यायला निघाली होती. परत आल्यावर तिला खूप मोठा शॉक बसणार होता ते वेगळंच. युवराज त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत होता. चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते
आता लग्न झाले ना, आता विचार करून काय फायदा? आता जे आहे जसे आहे ते एक्सेप्ट करा. याशिवाय तुला पर्याय नाही. संकेत म्हणाला. एक्सेप्ट? आणि मी वेड लागले का तुला? तुला माहीत आहे लग्न हा प्रकार मला बिलकुल आवडत नाही. आजोबांनी मला मजबूर केलं नसतं तर मी आयुष्यात कधीही लग्न केलं नसतं. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. बरं, मी तुला जे कागदपत्र बनवायला सांगितली ती बनवली आहेस का तू? युवराज काहीतरी आठवत म्हणाला. हो, तसे पेपर मी तयार केले आहेत, पण आता सोबत नाही आणले. उद्या घेऊन येतो. संकेत म्हणाला. ठीक आहे. युवराज म्हणाला. पण तो तुझ्या निर्णयावर शुअर आहेस ना? संकेत पुन्हा खात्री करत म्हणाला. या ऑफकोर्स ब्रो. तुला अजूनही यावर शंका आहे का? युवराज म्हणाला. नाही, शंका नाही. बट मला वाटते की तुझ्या नात्याला एक चान्स द्यावा. संकेत म्हणाला. यार संकेत, प्लीज स्टॉप इट. युवराज चिडत म्हणाला. ठीक आहे, तुला जसं करायचं आहे तसं कर, पण एक दिवस तू नक्कीच तिच्या प्रेमामध्ये पडशील आणि तो दिवस लवकरच येईल आणि मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघेन. पण तेव्हा वेळ निघून गेलेली नसावी. म्हणजे झालं. संकेत म्हणाला. तो दिवस कधीच येणार नाही आणि तू असाच वाट बघत राहशील. युवराज हसत म्हणाला. बरं ठीक आहे, चल मी आता निघतो. खूप उशीर झालाय. उद्या भेटू. म्हणून संकेत निघून गेला. तिकडे तन्वीच्या रूममध्ये येऊन प्रिया फ्रेश झाली. तिने आता साधी सिंपल साडी घातली. सिंपल साडी ही ती खूप सुंदर दिसत होती. तेवढ्यात मॉम तिला डिनरसाठी बोलवायला आल्या. सगळ्यांनी मिळून डिनर केला. उद्या घरात पूजा आहे, तेव्हा सकाळी सर्वांनी लवकर आवरा. आधी युवराजकडे एक कटाक्ष टाकत म्हणाल्या. तसं त्याने हो म्हटले. हो म्हणत थोडा वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या रूममध्ये परतले. युवराज त्या पेपरबद्दल विचार करत झोपी गेला आणि तीही युवराजचा विचार करत झोपी गेली. उद्याचा दिवस तिच्यासाठी काय घेऊन येणार होता ह्यासाठी अभिन्नच होती. काय होईल उद्या? ते कशाचे पेपर असतील आणि तन्वीला कसा काय शॉक बसेल? पाहूया या नेक्स्ट पार्टमध्ये. अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब